जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। मार्च महिन्याच्या तिसऱ्या दिवशी यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण मार्च महिन्यात तापमान 33 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। मागील 3 दिवसांपासून तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे जात असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा 9 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। याबाबत अंतिम निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे पुढील 2-3 दिवसात घेणार आहेत। सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल 2795 शाळा असून सुमारे 2.25 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता काही शिक्षण संघटनांनी तातडीनं सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याची मागणी केली होती। प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी मार्चमधील तापमानाचा आढावा घेऊन सकाळच्या सत्राबाबतचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे पाठवला। दरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढील आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचं नियोजन असल्याचं शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी स्पष्ट केलं।